नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माझे नाव कासाबाई भाऊसाहेब कोले. मी आडूळ गणातून पंचायत समिती पदासाठी उमेदवारीसाठी उभी आहे आणि आडूळ सर्कलमधून जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आपल्या तवारताई उभ्या आहेत आणि आडूळ गणातून पंचायत समितीसाठी माझ्यावर उमेदवारीची जबाबदारी बापू आणि साहेबांनी दिलेली आहे. तुम्ही आता नागरिकांशी भेटीगाठी घेत आहे, काय प्रतिसाद आहे नागरिकांचा? आम्ही आता जवळजवळ 4 ते 5 दिवसानं फिरतो आहे, तर सर्वांचं एकच म्हणणं आहे की आपण विकासाला साथ देऊ, विकासाला मत देऊ आणि जो व्यक्ती कामं करतो, ज्याची तत्परता कामं करण्यात आहे त्यालाच आपण साथ देऊ आणि आपल्या परिसराचा विकास करू. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की काय जे असेल ते, पण आजची कंडिशन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची कंडिशन अशी आहे की आज आपण असा उमेदवार निवडा की जो आपल्या हाकेला धावून येईल आणि आपले जे गोरगरिबांच्या अडचणी असतील किंवा कोणतीही अडचण असेल तो आपल्याला अर्ध्या रात्री जर आपण कॉल केला तर तो आपल्या मदतीसाठी धावून आला पाहिजे. आज आपल्या हातात आहे कोणत्या उमेदवाराला आपल्याला साथ द्यायची आणि कोण निवडून आणायचा, कोण आपला नोकर बनवायचा, असा उमेदवार निवडा की तो अर्ध्या रात्री आपले कामं करण्यासाठी धावून आला पाहिजे. तर या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती गटातून किंवा गणातून असा उमेदवार निवडा की तो आपल्यासाठी धावून आला पाहिजे. वैभव तवार. मी आडूळ सर्कलमधून आम्हाला तिकीट मिळालेलं आहे. काय जनतेमध्ये जात आहे, काय जनतेचे प्रश्न आहे, शेतकऱ्यापर्यंत जात आहे तुम्ही? हो, शेतकऱ्याचे थोडेफार प्रश्न आहे, लाईट, पाणी किंवा बंधाऱ्याला पाणी, पाटाचं पाणी. आणि आता तुम्ही मतदारांमध्ये जात आहे, शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना चालू करेल आहे, कसा प्रतिसाद आहे महिलांचा? लाडक्या बहिणीचा खूप छान प्रतिसाद आहे. काय म्हणतात लाडक्या बहिणी? लाडक्या बहिणी खुश आहेत. सरांनी आम्हाला सुरू केलं व योजना सुरू झाली महिलांसाठी. खूप छान प्रतिसाद देत आहे. आम्ही आता 2-4 दिवसापासून फिरतोय, तर आम्हाला कळतं आहे की महिलांची समस्या काय होती. आज सरांनी आपल्याला पुढं घेतलं आहे महिलांना आणि महिलांसाठी सगळ्या जागा सुटल्या आहेत. आज तिघी महिला आहे तुम्ही. हो. विकासासाठी काय महिला काय म्हणतात? महिलांचाही छान प्रतिसाद आहे. जनतेने जर आपल्याला खूप छान प्रतिसाद दिला तर आपणही त्यांना प्रतिसाद देऊ, आपणही त्यांना यशस्वी होऊन दाखवू, आपलाही प्रगती होऊन जाईल जर महिलांना सगळं स्थान मिळालं तर. काय काय कामं केले करणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर? भरपूर काही आपले जे असतील समस्या आपल्या गावासाठी, आपल्या विकासासाठी काय पाहिजे असेल, गोरगरिबांसाठी, जनतेसाठी, ते ग्रामीण शिक्षणासाठी. आज काही ठिकाणी महिलांना शिकू देत नाही, मुलींना शाळेत पाठवत नाही, शाळा कॉलेज बंद करतात. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मतदारांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त धनुष्यबाणाला प्रतिसाद द्यावा. आपण त्यांनाही प्रतिसाद देऊ त्याविषयी. जास्तीत जास्त त्यांनी आपल्याला बहुमताने विजयी करावा. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. विलास बापू तू मागे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. विलास बापू तू मागे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. माझं नाव विजय शिवाजीराव वाघ. मी माझी पंचायत समिती सदस्य होतो, आडूळ गावचा उपसरपंच होतो. आणि या आमच्या ज्या उमेदवार आहे आडूळ गावातल्या, कासाबाई भाऊसाहेब कोले हे या गावच्या सरपंच होत्या आमच्या गावच्या. आणि या रुपालीताई अभिजित तवार यासुद्धा त्यांच्याकडे ठाणच्या सरपंच होत्या. त्यांचे पतीसुद्धा सरपंच होते आणि त्यांना मागील 15-20 वर्षापासून समाजकारणाचा अतिशय दांडगा अनुभव आहे. आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यात विलासबापू यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आज आमच्या तालुक्यामध्ये अतिशय विकासाची मागील 10 वर्षापासून अतिशय भरभराट झालेली. गावात तर पाण्याची सध्या जास्तीची टंचाई नाही, कारण की ज्या काही योजना आहे, जलजीवन मिशन असो, अजून इतर सगळ्या या योजनेतूनही भरपूर कामं झाली. आणि या तालुक्यात धरण असून इथं पाणी नव्हतं, परंतु अशा कोरडवाहू एरियामध्ये
अतिशय भाग त्यांनी सिंचनाखाली आणला नवनवीन, आणि अजूनही त्या दृष्टीनं काम चालू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी पांदण रस्त्याची याची त्याची अडचण होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मागील काळामध्ये बापूच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भरीव अशा प्रकारचं काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं हा संपूर्ण तालुका हा भगवामय शिवसेनामय आहे. आणि साहेबांच्या आणि बापूच्या विचाराच्या मागे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाम नेतृत्वाखाली आम्ही अतिशय मार्गदर्शक इथे वाटचाल चालू आहे. आणि आम्ही त्याच अनुषंगाने या पक्षासोबत अतिशय तन मन धनानं सुद्धा जोडलेलो आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे उमेदवारसुद्धा अतिशय चांगलं काम या स्थानिक स्वराज्य संस्थेत करून दाखवतील असा आम्हाला विश्वास आहे. काय आव्हान करसान मतदारांना मी हेच आव्हान करेल की असं नेतृत्व की जे आजपर्यंत आपल्या तालुक्यात जो अनुशेष होता सिंचनाचा असू द्या, रस्त्यांचा असू द्या, तो बापूच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत आहे. परंतु तसंच पाठबळ की मागील 7-8 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्हत्या. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ह्या बॅकबोन आहे या सगळ्या ग्रामीण विकासाच्या. आणि त्याच्याकरता आता सक्षम म्हणून असे आपल्याला सुशिक्षित लोकप्रतिनिधी लाभलेले आहे आणि त्यांना अनुभवसुद्धा आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ह्या सर्व विकासाची जी गती आहे ही दुप्पट तिप्पट गतीने आम्ही चौफेर विकास करू अशीच एवढी मला अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर मी नागरिकांना हे सुद्धा आवाहन करतो की इतर कोणाच्याही बोलथापाला बळी न पडता की त्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि बापूचे आणि साहेबांचे हात बळकट करावे.